नाभी, बरोबर. आणि त्या नाभीतून निघालेला जो कमळ आहे आणि त्यामध्ये जो भगवंत आहे त्याचा आणि आपला संबंध काय करतात साधू संत जोडून देतात. संत दर्शनी हा लाभ तो लाभ साधू संत सांगतात. आणि आपण एखादी शिड्या चढत असतो, बरोबर. तर शिड्या चढताना आपण जेव्हा 6व्या पायरीवर चढतो तेव्हा 5वी पायरी काय करावी लागते, आपल्याला सोडावी लागते. फक्त लाभच सांगितला असता, पण इथे कोणता सांगितलाय, उत्तम लाभ सांगितलाय. मग आपण पुढच्या पायरीवर जाताना मागची पायरी कशी सोडत असतो तसं लाभ उत्तम सांगितलाय. बरेच ठिकाणी प्रमाण आलेत लाभावर. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. त्या विठ्ठल पायी मिठी पडल्याच्या नंतर कशाची आवश्यकता लागेल का, जो सुखरूप आहे आणि तो मिळाल्यानंतर जो लाभ होणार आहे तो इतर गोष्टींमध्ये मिळेल का, मिळेल, कधीच मिळणार नाही. तर तो साधू संत सांगतात की लाभ हा उत्तम आहे आणि कोणापाशी आहे, संतांच्या ठाई आहे. पण संत तो लाभ देताना एखादा शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना, लेक्चर देत असताना तो सर्व विद्यार्थ्यांना लेक्चर देत असतो. बाबा तो असं म्हणत नाही की पुढे बसणारे कसे आहेत, पहिल्या 3 मध्ये येणार आहेत किंवा हुशार आहेत किंवा लास्ट ज्या बेंचवर असणार आहेत त्यांना, म्हणजे सर्वांना कसं ते शिक्षकाचं काय असतंय, आद्य कर्तव्य असतं की जे जे आपण असे ठावे इतरांची द्यावे. तसं माझं साधू संत काहीच पाहत नाही. या रे लहान थोर याची भलती नारी नर. त्यांनी असा भेदच पाहिला नाही की हा स्त्री आहे ही पुरुष आहे, बरोबर. आणि आता आम्ही तारीख येताना सुद्धा असं म्हणतो की आमच्या गावात लेडीजची कीर्तनं चालती नाही. आणि माझ्या बाबांनी देऊमध्ये, आपण सर्वांना ऐकलं असेल की देऊमध्ये जी लावलेली पाटी होती ती माझ्या बाबांमुळे, की तिथं स्त्रियांना त्यांनी अधिकार मिळवून दिला. स्त्रियांनी कीर्तन करू नये अशी पाटी होती तिथे काढायला लावली. कारण या रे लहान थोर ते असा भेदभावच करत नाहीये, विचार करत आहे की ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे. मी तर म्हणते की माझ्यासारख्या अज्ञानाने माझं अज्ञान कबूल करणं हेच खूप महत्वाचं आहे. पण आपण तेच करत नाही बाबा. जसं अज्ञान पहिलं आपण कबूल केलं पाहिजे, लाभ पाहिजे ना आपल्याला, पाहिजे ना, तर मग आपण तो कबूल केला पाहिजे. आपलं ते अज्ञान कुठे आड येत आहे. जसं आपल्याला एखादा घास गिळण्यासाठी तो आधी काय करावा लागेल, चावावा लागेल. तसं आपल्याला कोणाला तरी विचारावं लागेल. जसं एखादी नवीन सून विवाहित होऊन घरात आली, घराची रीत काय आहे ती हे सासूला विचारल्याच्या नंतरच तिला समजते. तसं आपण आपलं अज्ञान साधू संतांना न संकोच करता सांगितलं पाहिजे, कबूल केलं पाहिजे. आणि मग ते कृपा नक्कीच करतात. ते लाभ कशामध्ये आहेत तो सांगतात, पण आपण आपला अज्ञानच कबूल करत नाही. आपण वेगळ्याच भ्रमात आहे, आपण आपलं अज्ञान कबूल करत नाही. पण एखादा खऱ्या लाभाची जर गरज असेल ना, एखादा मुमुक्षू, एखादा जिज्ञासू नक्कीच असणार आणि आहेच. रागपोटी का होईना. बरेच कीर्तनकार सांगतात की घरात भांडण झालं, वारीला निघून गेलं. पण वारीला गेला चांगल्याच कारणासाठी गेला ना, त्याची पावलं कुठं चालली, भले तो कोणत्याही कारणाने निघू, पण चाललाय चांगल्याच वाटेवर. तसं अज्ञान कबूल न करता तुम्ही म्हणाल, पण कुठेतरी काहीतरी लागलं पाहिजे आपल्या अंतःकरणाला. आणि ती वाट
माझे संत करतात. ते जे ज्ञान देतात, ते जे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान देतात, ते त्याच्या गरजेचं असतं. पण तो मुमुक्ष पाहिजे. मुमुक्ष म्हणजे मोक्षाची अपेक्षा करणार. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी व्याख्या, काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. आणि आईसे तुम्ही सांगा, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, आणि चित्त पांडुरंगा जुरत असेल. बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आपण किती धडपड करतो, किती, पण जे करायला पाहिजे ते करत. आणि देणारे आहेत संत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. काही मोल घेतात का? तेही नाही. आपल्याला व्यावहारिक जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी एखादी गाडी घ्यायची, एखादा बंगला घ्यायचा, तर काहीतरी आपल्याला काय करावं लागतं? खर्च करावं लागतं. बरोबर? तसं तर नाहीये ना काही. देती बोलावी ना सर्व वस्तू. ऐसे संत कृपावंत सुखशील. त्या संतांची कृपा झाल्याच्या नंतर कसलीच इच्छा उरत नाही, कसलीच आस उरत नाही. पण कृपा झाली पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगितलं, इथे राहण्याची, उभे राहण्याची पात्रता तो एक कृपेचा भाग आहे साधू संतांच्या. बरोबर? इतर अनेक साधू संत होऊन गेले. आपण कधी मागेतून आता आम्ही येताना सहज अरे बाबा गाडी चालवत असताना भंडाऱ्याच्या इथे आपण विषय काढला. तुम्ही सांगितलं की संताजी जगन्नाथ यांचं नाव सुदू. किती 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 अट्टहास, किती आत्मविश्वास. हे सांगायचे की संताजी जगणारे तुकोबारायांचे उत्तम शिष्य होते, कृपा पात्र शिष्य होते. जसे निळोबाराय होते. आपण कथेतून ऐकलंच असेल की तुकोबारायांना 3च व्यक्तींकरता वैकुंठावर गेले. बरोबर? त्यामधले संताजी जगणे. त्यांनी तुकोबारायांना कडून एक वचन घेतलं होतं की जेव्हा हा देह सोडेल त्यावेळेस माझ्या मैतीच्या वेळेस तुम्ही तिथं हजर पाहिजे, असं संतांच्या जगण्याने तुकोबारायांना म्हटले होते. पण काही काळ निघून गेला आणि वैकुंठाला आधी तुकोबारायांना जावं लागलं. त्यांचा उत्तम काळ जवळ आला आणि त्यांनाही यम घेऊन गेला. म्हणजे त्यांची यात्रा संपली. आणि त्यांच्या समाजामध्ये, तेली समाजामधले होते ते, आणि त्यांच्यामध्ये ती आपण जसं आगरी लागतो तसं त्यांच्यामध्ये जमिनी हे करण्याची रीत आहे. खड्डा केल्याच्या नंतर संताजी जगणाऱ्यांना त्याच्यामध्ये ठेवलं आणि सर्वजण त्याच्यावर माती टाकत होते. जसजशी माती टाकत होते तसतसे संताजी जगणारे वरती येत होते. बराच वेळ झाला, खड्ड्याच्याही वर आले. आणि त्यानंतर संताजी जगणाऱ्यांनाच म्हणजे असं त्यांनी वचन घेतलं होतं, ते आठवलं. कोणाला? कुठे असताना? तेव्हा ते कुठे होते?
तुकोबाराय वैकुंठाला गेले होते. त्यांनी देवाची परवानगी मागितली. त्यांनी पाहिलं आपण आणि त्यांना आठवलं की आपण संतांच्या जगन्नाथांना सांगितलं होतं आणि त्यावेळेस त्यांना वैकुंठावरून यावं लागलं. म्हणजे संत कोणतीच इच्छा जी आपली आहे ती अपूर्ण ठेवत नाही. कोणतीच आस जी आहे ती ठेवत नाही. मी तर म्हणते एक वेळेस तसं तर आपण सांगतो की देवाची प्राप्ती होण्यासाठी भगवंताची प्राप्ती होण्यासाठी संतांचं माध्यम वापरलं पाहिजे. बरोबर. तसं एक वेळेस बाबा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे देवाची कृपा नाही झाली ना तरी चालेल एक वेळेस, पण संतांची कृपा झाली तर देव मिळाल्याशिवायच राहत नाही. बरोबर. संतांची कृपा महत्वाची आणि संत देताना उदार अंतकरणाने देतात, काहीच कमी नाही करत. आणि तो उत्तम लाभ साधू संतांनी सांगितला या अभंगामध्ये की हे जे आहे का संतापायी लाभ पायी उत्तम. इतर कुठेही फिरू नका. तो लाभ कुठे आहे? संतांच्या ठिकाणी. तो लाभ सद्गुरूच्या ठिकाणी. गुरु संत तेच त्यांच्या ठिकाणी येतो लाभ. त्या लाभाचा मार्ग संत दाखवतात. म्हणून सद्गुरूला शरण जावं लागतं. ज्या साधू संतांच्या वारी निमित्त त्यांच्या यात्रेनिमित्त आपण इथे जमलो, सुरुवात करताना सांगितलं त्यांचं महात्म्य. त्यांना देखील संतांना सद्गुरूला शरण जावं लागलं. माझ्या ज्ञानोबारांना निवृत्ती दादाला शरण जावं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. अंडेबाबांना समोर पाहिलं म्हणून ज्ञानेश्वरीतून थोडा अभ्यास करायला थोडासाच केलाय. आता आश्रमावर कीर्तन करायचंय म्हटल्यावर त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा ज्ञानेश्वरीतली ओवी आठवली. मज हृदयी सद्गुरु जेणे ज्ञानदेव म्हणे मी आताचे प्रमाण म्हटलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो गुरु कृपे. मज हृदयी सद्गुरु संसार पुरु अत्यादरू विवेकावरी. थोडं थोडं मुक्त मोत्यांचं मुंजवून चिंतन शिबिरला आले 4 दिवस. मेटकरी बाबा त्याच्यावर सांगत होते तेवढंच पाठ झालं. निवृत्ती बंधू श्री गुरुराय. मज हृदयी सद्गुरु आणि जेणे तारिलो हा संसार पुरू. या संसारापुरातून तारून जाण्यासाठी त्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. त्या संतांना शरण गेलं पाहिजे. ते संत ते ज्ञान देतात जे ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. त्यासाठी इतरत्र जाण्याची गरज नाही. तो लाभ संतांपायी. पण तो लाभ प्राप्त करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावं लागेल. गमाव म्हणजे काहीच अपेक्षा नाहीये. मी सांगितलं साधू संतांची तुमच्याकडून काहीच नाहीये. फक्त त्यांचा दास होण्याची गरज आहे. त्यांचा दास होण्याची गरज आहे. अभंगाच्या
आपण दास होण्याची जर आपल्याला लाज वाटत असेल ना, तर ते तुकोबाराय सांगतात, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. किती देवाची भक्ती केली आपण आपल्या आणि त्यांचं तुलना केली तर वारीला जाताना पांडुरंगरायाचं दर्शन घेताना तुकोबाराय जेव्हा पांडुरंगाच्या समोर जातात ना, तेव्हा त्या भगवान परमात्म्याला नजर खाली करावी लागते. एवढं डोक्यावर त्यांच्या काय झालेलं असतं, ऋण झालेलं असतं. कशाचं? तुकोबारायांच्या भक्तीचं. आपली भक्ती कुठे बसतो आपण? प्रत्येकाने आपलं परीक्षण केलं पाहिजे की त्या तुकोबारायांनी भगवंताला म्हणावं, भगवंता तुझ्या दर्शनासाठी मी एवढा 400-500 किलोमीटर चालून आलो आणि तू मान खाली घालतोय. त्यावेळेस भगवंत म्हटला, तुकोबा तुझ्या भक्तीचं एवढं ऋण झालंय ना की मी तुझ्या डोळे घालून पाहू शकत नाही रे. मी तुला दर्शन नाही देऊ शकत. तुकोबाराय म्हणतात, नाही देवा, अरे ज्यासाठी आलो मी. भगवंत म्हटले, दर्शन देईल, पण एक वेळेस तू काहीतरी माझ्याकडे माग. मागणी कर माझ्याकडे. संत शेवटी ते मागणं सुद्धा त्यांची तशीच, आपल्यासारखी नाही. त्यांची मागणं सुद्धा तसंच. पंढरीचा वार करी वारी चुको, ही त्यांची मागणी. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी. काय संतांची अपेक्षा की तुझ्या भिकारी गुलदाराचा पंढरीचा वार करी वारी चुको नेड्यारी, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा रस. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व. अशा त्यांच्या मागण्या अनेक प्रमाणामध्ये आपण पाहतोय. कारण की देवाने सांगितलं होतं ना, तुला दर्शन देईल, पण तू काहीतरी मागितलं, तेही त्याच्याच संदर्भात मागितलं. धन दारा पुत्र सगळं नाशिवंत आहे. दिलेल्या देहापासून गण गोत्र सगळं ते संतांना समजलं होतं आणि संतांनी आपल्याला ते समजूनही सांगितलं. बाबा नेहमी सांगायचे, कोणत्याही गावात गेल्याच्या नंतर सगळं विसरलं तरी चालेल, मला विसरलं तरी चालेल, पण दिलेल्या नामाला विसरू नका. हा काय सांगताय साधू संत? त्या सांगण्याच्या मागे काहीतरी आपला विषय चालला होता, दास. तेच साधू संत सांगतात, म्हणविता तुमचा दास. दास म्हणणे नाही, फक्त तनु मनु जिवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे, दास्य सकळ. अरे तो भगवान परमात्मा, तो माझ्या संतांचं दासत्व करतो. उत्तम उदाहरण हनुमंतरांचं. म्हणून देखील रामचरण ते दासत्व त्यांनी स्वीकारलं होतं, ते आपण स्वीकारलं पाहिजे. दासत्व स्वीकारलं, देवाने स्वीकारलं, तर नको दास. तर साधू संत
ग्रंथ ज्ञानेश्वरी, भागवत. शब्दकृपा म्हणजे जे आपलं कीर्तन, भागवत, भजन हे शब्दकृपेमध्ये बोलतो. स्पर्शकृपा म्हणजे हात ठेविला मस्तकी, लावो मी हात, अशी कृपेचे 4 प्रकार आहेत. दृष्टिकृपा झाली. तर ही कृपा साधू संत देतात. त्या कृपेचे दान दिल्याच्या नंतर ती सरेल का? कधी संपेल का? आपण व्यावहारिक जीवनामध्ये जे धन कमवून ठेवतो, जास्तीत जास्त किती पिढ्यापर्यंत पुरेल याची आपल्याला कल्पना असते का? तरी आपण किती अट्टहास करतो त्या गोष्टीसाठी. पण साधू संतांची कृपा देतात, जे दान देतात कृपेचं, ते कधीच सरणार नाहीये. कल्पती सरेना. कृपेचा विषय मगाशीच मी सांगितलं. कृपेचे अनेक प्रकार आहेत. आपण व्यावहारिक जीवनात कशाला कृपा म्हणतो? तुम्ही मला गाडीत आणलं, कृपा झाली बरं का. तुम्ही तंबाखूला चुना झाला, भरपूर कृपा झाली बरं का. ही कृपा सांगितले का साधू संतांनी? या मगाच प्रमाणात या संतांची देणे कल्पतरुणी. त्या कृपेच्या प्रकारामध्ये जी कृपा दान दिल्याच्या नंतर मला तर असं वाटतं इथे कृपेचं एक मी खूप मोठं उदाहरण अनुभवलं. त्या कृपेचं खूप मोठं उदाहरण अनुभवलं. काहीतरी उगाच सिंपती मिळवण्यासाठी बाबांचा अनुभव इथं सांगणं, पण स्वानुभव सांगणं फरक आहे. लहान होतो आम्ही, 4थी 5वीला असतात. 4थी 5वीला पण नसेल, 2री 3रीला असेल. आणि मोठ्या बाबांची आणि बाबांची, सकवे बाबांची बरेच दिवस भेट नव्हती झाली. आणि त्याचं त्यांना कुठेतरी दुःख वाटत होतं. आणि सहज सत्संग चालू असतानाच मला वाटतं आवटे बाबा होते, प्रभाकर आवटे, आपले सोपान दादा होते, आनंदी माऊली होते, डोंगरावर आई बाबा होते. कळत नव्हतं एवढं काही. बाबा घरी यायचे, मला ते सांगायचे, डबा भर दागिने वगैरे सगळं आता आठवतं. त्यावेळेस काही वाटत नव्हतं. त्यावेळेस प्रवचन चालू असतानाच सकवे बाबांना थोडंसं काहीतरी, बाबांची बरेच दिवस भेट नाही. आणि प्रवचन चालू असतानाच अवस्था झाली. तुम्हाला पण माहित असेल ना ते बाबा. तर अवस्था झाल्याच्या नंतर, अवस्था म्हणजे आता ते साधी सुधी अवस्था नव्हती. पूर्ण श्वास बंद, अंगातून घाम चाललाय, श्वास चालूच नाहीये. आम्ही जवळून अनुभवलंय. अख्खं घर भरलं होतं. 10 बाय 10ची खोली होती, पण पूर्ण घर भरलं होतं. डॉक्टरने बोलवले तिथं. मी हे रचित सांगत नाही किंवा काही ऐकून सांगत नाही, अनुभवाचे बोलले. कृपेचा विषय आला म्हणून वाटलं सांगावं. दिवस गेला, रात्रही गेली. सर्व म्हणजे चकित झाले. थोडीशी रात्री चर्चा केली की कोणीतरी बाबांना घ्यायला जावं, मोठ्या बाबांना गोटीला. आणि आमचे आप्पा आहेत भगवान बाबा सगळे, ते सकाळी कसं लोकांना निघाले सुद्धा गोटीला जाण्यासाठी. ते बाबांच्या घरी गेले, उंबऱ्यातच पाय. मोठ्या बाबांना सांगायला सुद्धा लागलं नाही का तिथे काय घटना घडली आहे. त्यांना आपणना सांगायला सुद्धा लागलं नाही. ते स्वतःच बोलायला सुरुवात केलं. या भगवान बाबा, म्हणजे बाबांचं बोलणं लहान मुलं असो कसं असो, आदरितच, सगळं नम्रयुक्तच. आपण आता कीर्तन प्रवचन करायला लागलो तर आपल्याला असो, पण त्यावेळेस बाबांची जी नम्रता, जी बोलण्याची धीरता होती ना, बाबा म्हणाले
त्यावेळेस एवढं फोनचंही नव्हतं आणि खरंच जसं कासवाच्या पिल्लाचा आपण सांगतो ना, कृपेचा विषय चाललाय, दृष्टिकृपा स्पर्श कृपाही नाही इथं. त्यावेळेस हे कृपेचंच लक्षण असेल ना. त्यावेळेस दिवस गेला, रात्र गेली आणि त्यानंतर सगळे जागेवर बसून, काहीच नाही, स्वयंपाक नाही, पाणी नाही, काहीच नाही. तुम्ही विचारा होते बाबा नंदा दादा सोपाटवली, त्यांना विचारा ही घटना सत्य आहे का नाही. त्यावेळेस बाबांनी तिथे थांबून कृपा केली. व्यवस्थित झालंय सगळं, काही काळजी नका करू. पोपट बाबांचं प्रवचन चालू आहे, तिकडे जातो. आणि खरंच इकडे बाबा ध्यानावर आले होते आणि प्रवचनाला सुरुवात झाली होती. ही सत्य घटना हे कृपेचं उदाहरण आहे. विठ्ठल
आणि ती ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून त्या भगवंताचं स्वरूप काय आहे ते ओळखून घ्यायचंय. व्यापक आहे स्वरूप, पण त्याचं ज्ञान आपल्याला संतांना शरण गेल्याच्या नंतर मिळेल. त्या संतांचं वर्णन किती केलं तरी कमीच आहे. त्या ज्ञानोबराय तुकोबरायचं आपण एक गोड भजन करू. पुढे असं उडेना कृपादान केले संती कल्पाती सरेना. मग हे तीन चरणाचे आपण पाहिलं तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, कोणाची सेवा केली पाहिजे.
देवाला आवडेल. माझ्या अल्पशा मतीप्रमाणे मी अभंगाचं चिंतन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मग अशी आम्ही आतमध्ये ऑफिसमध्ये बसलो असताना पाटील बाबा म्हणाले की तुझ्या मनात अशी इच्छा आली असेल, पण असं कधीच नाही वाटलं की कारण की आपण इथे म्हणजे माझं तरी मी सांगते की आपण ऐकणं ही सेवा. कारण की इथे प्रत्येक जण ज्याने अनुभव घेतला तिथपासून तर सर्व अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच कसे सगळेच ज्ञानी आहेत, कोणीच कमी नाही. ज्या दिवशी त्याने अनुग्रह घेतला ना त्या दिवशी तो बाबांनी त्या पदाला पण एक सेवा म्हणून सुरुवातीला सांगितलं की मी जे वेडवाकडं बोलले असेल, जे माझ्या मतीप्रमाणे मला सांगण्याचा प्रयत्न केला, कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. अभंग बाबा म्हणायचे सुटलेलेच आहे की आपण त्याच्यातून सुटायचं. अभंग सोडवणारे मी कोण, आपण त्याच्यातून सुटायचंय. तर हा तुकोबारायांचा संतपर अभंग तुमच्या सरकारच्या सेवेसाठी घेतला. काही वेडवाकडं कोणाचं मन दुखावलं असेल तर मी लेखीच्या अंतःकरणाने मला माफ करा. आभार मानायला सर्वांचेच मानले तरी आधी मंडळाचे आभार की त्यांनी सेवेचा योग मला इथं आणून दिला. सर्व संचालक मंडळांचा आधी आभार व्यक्त करते.